शरद पवारांच्या सभेला मुलांना आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। उनवडी कडेपठार गावात 3 दिवसापूर्वी पवारांची सभा झाली। शाळकरी मुलं सभेला आणल्यावरून आता टीका करण्यात येते। तर गर्दी नसल्यानं सभेला शाळकरी मुलं आणण्यात आले। प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडणं आणि समारोपाची सांगता सभा घेऊन निवडणुकीत विजय मिळवायचा अशी प्रथा असलेले शरद पवार सध्या गावोगावी चौकात आणि वार्डात सभा घेताना या दरम्यान दिसून येत आहेत। एवढा असूनही शरद पवारांच्या बारामती तालुक्यातील सभांना गर्दी होताना दिसून येत नाही। शरद पवारांनी बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला होता। यात उदवंडी कडेपठार गावात त्यांनी एक सभा घेतली होती। मात्र या सभेकडे पंचक्रोशीतील नागरिकांनी पूर्णपणे पाठ फिरवण्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यानंतर याच सभेत गर्दी होत नसल्याचं पाहून शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगून शालेय विद्यार्थ्यांना सभेत बसून घेतले असे हे धक्कादायक चित्र बारामतीकरांनी अगोदर कधीही अनुभवलं होतं। यामुळे लेखीच्या विजयासाठी शरद पवार हे बारामतीमध्ये तळ ठोकून असले तरी मात्र बारामतीकर त्यांच्या या सभेकडे पूर्णपणे पाठ फिरवत असल्यानं शरद पवार यांच्या चेहऱ्यावर ही चिंता दिसून येते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडलेत। विकास, आता एक आगळा प्रकार घडलेला आहे। खरं तर गर्दी नसल्याने थेट शाळकरी मुलांना आणल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे। बारामतीमध्ये विशेष करून बारामती आहे शरद पवारांचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणचा हा प्रकार आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच सर, बारामती हा सध्या आता देशातील सगळ्यात चर्चेलं जाणारं टॉप 10 मधला एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांची एक हाती सत्ता होती। मात्र यानंतर आता पवार कुटुंबियांमध्ये एक फूट पडल्यानंतर अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि शरद पवार गट वेगळा झाला। यानंतर आता बारामती तालुक्यामध्ये शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांच्या सातत्यानं सभा होत आहेत। मात्र शरद पवार गटाच्या सभेला नागरिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामध्ये प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडणं आणि समारोपाची सांगती सभा घेऊन निवडणुकीचा प्रचार करणं ही बारामतीमध्ये प्रथा असताना आज याच शरद पवारांच्या सभेला जाणीवपूर्वक लोक जाणण्याचं का टाळतायत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे शरद पवार हे 2 दिवसीय बारामती दौऱ्यावरती होते। यावेळेस शरद पवारांनी बारामती तालुक्यातील जी दुष्काळी पट्टा होता या दुष्काळी पट्ट्याचा दौरा केला होता आणि या दौऱ्यामध्ये उंडवडी कडेपठार या गावामध्ये शरद पवारांची सभा असताना या सभेला केवळ फक्त 150 लोक उपस्थित होते आणि यावेळेस या सभेच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यावरून एक शाळकरी मुलांचा एक सभा त्या ठिकाणून चालला होता आणि यावेळी शरद पवारांचे नातू असलेले युगेंद्र पवार यांनी सभेला गर्दी दिसत नसल्यानं त्या ठिकाणी या शाळकरी मुलांना आणून शरद पवारांच्या समोर बसवलं असा आरोप अजित पवार गटाकडून केला जातोय। तर दुसरीकडे या ठिकाणी ही शाळकरी मुलं चालत जात असताना पवार साहेबांकडे कुतूहलाने बघत होती आणि केवळ ती कुतूहलाने बघत असल्यामुळे योगेंद्र पवारांनी त्यांना त्या सभेस्थळी आणून बसवलं असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे। पण एकंदरीत आपण सत्य परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी सभेला 150च्या वर संख्या उपलब्ध नव्हती आणि या ठिकाणी लोकांनी या सभेकडे पाठ फिरवल्याचं चित्र पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळालं आणि याचमुळे योगेंद्र पवार यांनी या शाळकरी मुलांना त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी आणायला सांगितलं आणि त्या ठिकाणी बसायला लावलं जेणेकरून त्या ठिकाणची जी संख्या आहे ती वाढती दिसेल। मात्र या सभेची परिस्थिती एकंदरीत परिस्थिती पाहता दोन्ही गटांच्या प्रतिक्रिया ज्या असतील यामध्ये त्या सभेच्या ठिकाणी 150हून अधिक संख्या नव्हती आणि सभेला पाठ फिरवल्याचं चित्र विकास खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। शाळकरी मुलं सभेला आणल्यावरून आता त्यांच्यावरती टीकेची झोड उठलेली आहे। यानंतर वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।